मंडळी, महाराष्ट्रातल्या नव्या महायुती सरकारला आज 1 महिना आणि 3 दिवस झाले। तसंच बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज बरोबर 1 महिना झाला। गेल्या महिन्याभरात राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणातही एकाच गोष्टीची चर्चा होती आणि तो विषय म्हणजे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांचं हत्याकांड। या प्रकरणात गेल्या 20-25 दिवसांपासून राज्यात एकाच नेत्याच्या आरोपांची जास्त चर्चा होते। त्यांचं नाव आहे भाजप आमदार सुरेश धस आणि आता त्यांचं टार्गेट कोण आहे हे तर आम्ही नाव न घेताही अख्ख्या महाराष्ट्राला कळलं असावं। पण त्याच्या फार खोलात न जाता आजचा विषय सांगतो आणि तो विषय आहे सुरेश धस यांच्यावरचा पहिला पलटवार। त्याचं झालं असं की सुरेश धस हे भाजपचे आमदार आहेत आणि ते ज्यांच्यावर आरोप करतायत ते आहेत धनंजय मुंडे, म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री। राज्यात भाजप राष्ट्रवादी हे पक्ष सत्ताधारी महायुतीत आहेत आणि त्यामुळं युती धर्माचं पालन करत म्हणा किंवा आणखी काही कारण म्हणा, सुरेश धस यांच्या आरोपांवर अजितदादांच्या राष्ट्रवादीनं गेल्या महिनाभरात कोणतंही थेट उत्तर देणं टाळलं होतं। पण दादांच्या नेत्यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण मात्र केली। त्यानंतरही दुसरीकडे आमदार सुरेश धस यांनी आपला सूर कायम ठेवला। त्यात जेव्हा सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून मोर्चांचं आयोजन सुरू झालं तेव्हा त्या मोर्चांच्या मंचावरून सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंपासून अजित पवारांपर्यंत सगळ्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली। त्यांच्या स्टाईलनं चित्रपटांचे डायलॉगही मारले। हत्येसारख्या अत्यंत गंभीर अशा विषयावरून जोरदार राजकीय टीकाही केली। त्यांच्या याच भाषेवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांना समज दिली, अशी भाषा वापरू नका या शब्दांमध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सुरेश धस यांना सल्लेही दिले, समज दिली। पण सुरेश धस यांनी आपली स्टाईल काही सोडली नाही आणि आज पुन्हा तेच घडलं। ज्याची चाहूल गेल्या काही दिवसांपासून लागली होती ती म्हणजे की सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादीतून पलटवार होणार आहे आणि तसंच झालंही। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एबीपी माझाला एक एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आणि त्यात गेल्या महिन्याभरात आमदार सुरेश धस यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाचं त्यांनी खंडन तर केलंच, पण सोबतच सुरेश धस यांना इशाराही दिला। मंडळी, बीड प्रकरणात आज दिवसभरात काय काय घडलंय याचं विश्लेषण आपण करणार आहोत, पण सुरुवात करूया अमोल मिटकरींच्या पहिल्या उत्तरानं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीशी खंबीर आहे। स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांनी त्याबाबत सांगितलं की जोपर्यंत कुठला आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा मागणारी जी काही लोक असतील त्यांना सरळ त्यांनी संदेश दिला आहे की जोपर्यंत कुठला आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा मागण्याचा प्रश्नच येत नाही। हे एकटे अजितदादाच बोलले नाहीत, हे भुजबळ साहेब पण बोलले, दत्तामामा भरणे पण बोलले आणि हसन मुश्रीफ साहेब पण बोलले। याचा अर्थ संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी आहे। धनंजय मुंडेंच्या पाठीशी अख्खी राष्ट्रवादी आहे असं म्हणत मिटकरींनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडायला सुरुवात केली आणि आजचा दिवस याच मुलाखतीभोवती फिरत राहिला। मंडळी, बीडमधील मसाजोग प्रकरणाचं प्रचंड राजकारण झालं आणि अजूनही सुरू आहे हे तर उघडच आहे। यावरच आहे आपला आजचा प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला। आपला आजचा प्रश्न काय होता आपण पाहूया। बीडमधील देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा या मुद्द्याकडे धस विरुद्ध मुंडे संघर्षामुळे दुर्लक्ष होतंय का, होय आणि नाही असे 2 पर्याय या प्रश्नावर आम्ही आपल्याला दिलेले होते। मंडळी, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी एबीपी माझाशी बोलताना आमदार सुरेश धस यांच्यावर जे आरोप केले त्याचं आता विश्लेषण करूया। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर गेल्या काही दिवसांमध्ये बीड, परभणी आणि पुण्यात मोर्चे निघाले। सकल मराठा समाजाच्या अनेक संघटनांनीही त्यात सहभाग घेतला। त्या मोर्चांच्या मंचावरून राजकीय आरोप करून भाषणंही झाली आणि त्याच भाषणांचा आधार घेत आज आमदार अमोल मिटकरींनी सुरेश धस यांच्यावर पहिला पलटवार केला। संवेदनशील मोर्चाला ज्या पद्धतीने राजकीय रंग देण्याचं काम सुरू झालंय, म्हणजे बीडमधला मोर्चा, परभणीमधला मोर्चा आणि पुण्याच्या मोर्चात तर कहर करून टाकला बोलणाऱ्यांनी। याच्यामुळे फक्त धनंजय मुंडेंना टार्गेट करणे राजकीय द्वेषापोटी हे झालेलं आहे। माझं तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जे आरोप प्रत्यारोप करतायत, जे बेभान होऊन सुटलेत, त्यांना विनंती आहे की सरपंच संतोष देशमुख यांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख, त्यांची मुलगी असेल, त्यांचा मुलगा असेल, त्यांची आई असेल, त्यांची बहीण असेल, त्यांची पत्नी असेल, या कुटुंबाकडून काहीतरी आदर्श घ्या।
कितीही त्यांना पत्रकारांनी विचारलं, कितीही त्यांना डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला. काल तुमच्या चॅनलवर दाखवल्या गेलं की त्यांच्या वकिलाशी त्यांचा संवाद झाला आहे, म्हणजे धनंजय देशमुखांचा, की माझी खोटी सही का वापरली, तुम्ही कोर्टात याचिका दाखल करताना त्यामध्ये मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशा प्रकारे त्याच्यात का लिहिलं, याचिका का दाखल केली, हे सगळं आदर्श घेऊन हा फोकस कंट्रोल झाला पाहिजे. तो होत नाही. मात्र दुसरीकडे एकामागून एक सुरेश धस बोलत आहेत, अंजली दमानिया बोलत आहेत, त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील बोलत आहेत. हे मला असं वाटतं मूळ मुद्द्याकडून लक्ष विचलित करण्याकरता हे आरोप प्रत्यारोप आहेत. आणि विविध मोर्चांमधील भाषणांच्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरींनी दुसरा पलटवार केला. तो संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरू झालेल्या राजकीय आरोपांवरून. आपण तोही पाहूया. बीड जिल्ह्यातलं राजकारण जर तुम्ही बघितलं तर अनेकांना तिथं पालकमंत्री व्हायचं होतं. ते मग आमच्या पक्षातले असू देत किंवा विरोधी पक्षातले असू देत किंवा मित्र पक्षातले असू देत. अनेकांच्या अपेक्षा वेगळ्या होत्या. अनेकांना धनंजय मुंडेंचा काटाच काढायचा होता. तर अशा प्रकारे जे काही चालू आहे हे बरोबर नाही. आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रोखठोक भूमिका राहिलेली आहे की मस्साजोग हत्या प्रकरणात सरपंच संतोष देशमुख यांना आणि यांच्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे. काल मुख्यमंत्र्यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली. वाल्मिक कराड असतील किंवा आणखी कोणी आरोपी असतील, जर ते दोषी आढळले तर त्यांना फासापेक्षाही कोणती शिक्षा असेल तर ती दिल्या गेली पाहिजे, यात दुमत नाही. आणि आता पाहूयात अमोल मिटकरींनी केलेला तिसरा पलटवार. संतोष देशमुख यांच्या हत्येआधी 2 दिवसांपर्यंत धस हे वाल्मिक कराडच्या संपर्कात होते असा खळबळजनक आरोप मिटकरींनी केलाय. धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमीन बळकावणं यासारख्या आरोपांची यादी ही प्रचंड मोठी असल्याचं मिटकरींनी म्हटलंय. आमच्या माहितीनुसार घटनेच्या 2 दिवस आधीपर्यंत स्वतः सुरेश धस वाल्मिक कराड यांच्या थेट संपर्कात होते. आणि जर वाल्मिक कराड खून खंडणी प्रकरणात त्यांचा संबंध असेल तर सुरेश धसांची पण त्याबद्दल चौकशी झाली पाहिजे. ही आमची मागणी नाही आहे, ही मित्र पक्षाची पण मागणी आहे, ही एकनाथराव खडसे साहेबांनी पण मागणी केलेली आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं होतं की हमाम में सब नंगे होते हैं, बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोय, और जो दिल खोजा अपना मुझसे बुरा न होय. अशी साधारण आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण यथाकाळी यथायोग्य सर्व पुरावे, काल मुंडे साहेबांनी सांगितलं की मी योग्य वेळी बोलेल, त्याचे सर्व पुरावे आम्ही पण देऊ. आणि आमदार सुरेश धस यांना इशारा देत असतानाच अमोल मिटकरींनी 2001 सालची एक घटना सांगितली. 2001 साली पाथर्डी तालुक्यातल्या मोठ्या दरोड्याचा दाखला देऊन अमोल मिटकरी यांनी सुरेश धसांवर चौथा पलटवार केला. जानेवारी 2001 मध्ये पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी किंवा काठेवाडी, जानेवारी 2001 मध्ये कथित दारासिंग भोसले गँगने जो रात्रभर दरोडा घातला होता, त्या घटनेमध्ये 4 महिलांवर अत्याचार व 2 खून झाले होते व त्यांच्या लाखोची मालमत्ता लुटण्यात आली होती. त्यावेळेस भुजबळ साहेब गृहमंत्री होते. या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आणि या गँगचा जो म्होरक्या होता त्याचं नाव होतं दारासिंग उर्फ मारुती भोसले. व यांच्याशी कोणाचे अर्थपूर्व संबंध होते, कोणाच्या मोठ्या भावाचे अर्थपूर्ण संबंध होते, याचे पण पुरावे आमच्याकडे आहेत. ते सुद्धा आम्ही योग्य वेळी देऊ. त्यानंतर तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो की कोठेवाडीला जो दरोडा टाकला गेला त्यात 17 दरोडेखोरांच्या अंगावर सुरेश धस मित्रमंडळ अशा प्रकारचे फोटोसहित छापलेले टी शर्ट होते. त्या टी शर्टचे पण फोटो आमच्याकडे आहेत, पण सध्या मला त्या विषयात जायचं नाही आहे. आणि हे ऑन रेकॉर्ड आहे. आणि विशेष म्हणजे कोठेवाडीचे आरोपी भोसले गँग आपली शिक्षा पूर्ण करून काही दिवसात सुटणार असल्याने ते आनंदी होते, म्हणजे संबंधित जे आरोप करतायत. आणि भोसले गँग यांच्यासाठी कोणाचाही काढा काढू शकते अशा पद्धतीनं राजकीय नेता त्या ठिकाणी वावरत होता. म्हणजे त्यांनी एक गुंडशाही निर्माण केली होती. म्हणजे आपणच आपल्या भागात गुंडे पोसायचे, आपणच आपल्या भागात वासेपूर घडून आणायचं, आपणच आरोपींचे आका व्हायचे, मोठे आका व्हायचे आणि दुसऱ्याकडे बोटं दाखवायचे. मला असं वाटतं हमाम में सब नंगे है, याचं यापेक्षा दुसरं उदाहरण असू शकत नाही. हे मी थोडे प्रातिनिधिक स्वरूपात उदाहरणं दिले. यादी फार मोठी आहे. मग नगर जिल्ह्यातील पवनचक्कीच्या पासून सुरू होते तर अनेक काय म्हणता येईल त्याला 8 हिंदू 2 मुस्लिम देवस्थानाचा घोटाळा, रामखाडे प्रकरण, सतीश शिंदे प्रकरण, हे असे अनेक प्रकरणं आहेत. ॲट्रॉसिटी, हाफ मर्डर, अशा अनेक गुन्ह्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं जे काही लादल्या गेले, अनेकांना टार्गेट केल्या गेले. यादी फार मोठी आहे, पण ती आम्ही योग्य वेळी आणू, आता नाही बोलणार.
आणि आता इतके गंभीर आरोप झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांनीही त्यांना उत्तरं दिली आणि तीही त्यांच्याच स्टाईलने। एबीपी माझाशी बोलताना सुरेश धस यांनी सगळ्यात आधी अमोल मिटकरींचे एकूण एक आरोप फेटाळून लावले। हे बघा, अमोल मिटकरी जे आरोप करतायत ना, मिटकरी हे पहिली दुसरीच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी आहे। त्याने उठून मी त्याला 1-2 वेळा समज दिलेली आहे की माझ्यावरती बोलू नका, ते जे आरोप करतायत आणि आमकं होईन तमकं, तर मी स्वतः चड्डीत असल्यापासून, चड्डीत कुठपर्यंत असतं माणूस, इयत्ता 4वी-5वीपर्यंत, चड्डीत असल्यापासून आत्तापर्यंत जे काही तुम्ही आरोप करतायत ते सगळ्या आरोपात काही तथ्य राहिलेलं नाही, काय नाही। त्याच्या 3-3 वेळा चौकशा झालेल्या आहेत, मला क्लीन चिटसुद्धा मिळालेली आहे। तर चड्डीत असल्यापासून आत्तापर्यंत सगळ्या आरोपाची चौकशी करा, त्याच्यामध्ये कुठेही काही सापडणार नाही। आणि सुरेश धस यांनी त्यांच्यावरचे सगळेच आरोप फेटाळत असतानाच खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडवरून झालेल्या आरोपांवरही उत्तर दिलं। माझा बी CDR काढा ना, माझा CDR काढला, 100% काढला पाहिजे माझा आणि वाल्मिक अण्णाचा। वाल्मिक अण्णा कराड यांना मी कशासाठी फोन केला हे निघाल ना। मी सांगितलं का संतोष देशमुख को मर्डर करो? हां, काय बोलता आणि काय नाही। ती कोण आहे? मिटकरी? अरे बाबा, ही पद्धत नाही असं बोलण्याची। माझा सहआरोपी का काय म्हणला वाटतं तो? माझं म्हणणं आहे, वाल्मिक कराडला मी कोणत्या कामासाठी फोन केला आहे ते पोलिसांनी जाहीर करावं, त्याच्यात काय एवढं विशेष। पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही खुन्यांना पाठिंबा देते का, एवढंच माझं म्हणणं आहे। आणि मंडळी, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खडाजंगी सुरू झालेली असतानाच तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीमध्ये पोलीस कोठडीत मृत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। पण तिथंही टार्गेट होते ते सुरेश धस। सातत्यानं धनंजय मुंडेंना टार्गेट करणाऱ्या सुरेश धस यांच्या विरोधात ओबीसी संघटनाही आक्रमक झाल्या। अंतरवाली सराटीत गोळीबार झाला तेव्हा धसांना गँग दिसल्या नाहीत का? सुरेश धस हे फक्त देशमुखांच्या हत्येचं राजकारण करत असल्याचं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं। तसंच वाल्मिक कराडचे सुरेश धस यांच्यासोबतही फोटो असल्याचं हाके म्हणाले। दरम्यान देशमुखांच्या हत्येला जातीयतेचा रंग दिला जात असल्याचा आरोप हा लक्ष्मण हाकेंनी केलाय। त्याच वाल्मिक अण्णांचे फोटो शरदचंद्रजी पवारांबरोबर आहेत, त्याच वाल्मिक अण्णांचे फोटो जयंत पाटील, सुप्रिया सुळे, त्याच वाल्मिक अण्णांचे फोटो सुरेश धसांबरोबर आहेत। चन्नाटन्ना म्हणत होता त्यावेळी त्याची चन्नाटन्नाची जागा घेतली अण्णानं। काय झालं नीट ऐका, विषयाचं गांभीर्य मलाही जाणीव आहे त्या गोष्टीची। चन्नाटन्नाची जागा अण्णानं घेतली आणि पोरांच्या मोबाईलवर अण्णा दिसायला लागला आणि त्याचं डायलॉग दिसायला लागलं। सुरेश अण्णा धस म्हणतो गँग्स ऑफ बीड, गँग्स ऑफ वासेपूर, फिल्मी डायलॉग वाजी। अरे सुरेश धस, तुम्ही आमदार झाला राव। तुम्ही ज्यावेळी अंतरवली सराटीमध्ये गोळीबार झाला त्यावेळी बीड जिल्ह्यातला गँग्स ऑफ बीड या सुरेश धसाला दिसले नव्हते का? फडणवीस साहेब, हाच सुरेश धस नावाचा तुमच्या पक्षाचा आमदार प्रभू रामचंद्राच्या नावावरची जमीन सुद्धा हडप करतो, शंभू महादेवाच्या नावाचा उतारा सुद्धा हडप करतो। मंडळी, आज एकाच दिवसात 2 नेत्यांनी पलटवार केल्यानंतर आमदार सुरेश धसही आक्रमक झाले। त्यांनी ज्या भाषेत अमोल मिटकरींना उत्तर दिली होती त्यापेक्षाही आक्रमक भाषेत त्यांनी लक्ष्मण हाकेंनाही उत्तर दिलं। इतर ओबीसी नेते हे करतायत की संतोष देशमुखची जो काही खून झाला त्याचं राजकारण जे आहे ते सुरत करतायत कुठेतरी स्वतःचे राजकारण सोडा, कोणते ओबीसी नेते, कोणते ओबीसी नेते? अरे कोण, कुठला ओबीसी नेता आणला तुम्ही? कोण आहे हाके? कुठले ओबीसी नेते, कुणाला नेते म्हणायला लागले का तुम्ही?
तुम्ही अजित पवारांची वारंवार जनतेतून निवडून आलेल्या लोक अजितदादांना जाऊन भेटलोय मी, काय सांगायचं ते त्यांना सांगितलंय. मंडळी, हे सगळं जे राजकारण सुरू आहे ना ते सुरूच राहील, पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे अँगल समोर आलेत त्यात सगळ्यात महत्त्वाचा अँगल आहे तो म्हणजे पवन चक्क्या आणि त्यांच्या भोवतीचं अर्थकारण. याच प्रकरणात पवन चक्की मालकांना येत असलेल्या धमक्यांबाबत शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. विशेष म्हणजे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या 4 दिवस आधीच पवारांनी फडणवीसांना फोन करून धमक्यांबाबत चिंता व्यक्त केली होती. वारंवार खंडणीचे प्रकार होत असल्याचा मुद्दाही पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे उपस्थित केला होता. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दहशत मोडून काढण्याचं आश्वासन दिलं होतं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं एबीपी माझालाही माहिती दिली. दुसरीकडे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मात्र वेगानं तपास सुरू आहे. आज सीआयडीकडून पुन्हा एकदा संभाजी वायबसे आणि त्यांची पत्नी सुरेखा वायबसेंची चौकशी करण्यात आली. हत्या प्रकरणातील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळेंच्या तपासासंदर्भात वायबसे दाम्पत्याची चौकशी झाल्याचा अंदाज आहे. आरोपी सुदर्शन घुले आणि सांगळेंना शोधण्यातही वायबसे दाम्पत्याची माहिती महत्त्वाची ठरली होती. तर आवादा एनर्जी या कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप विष्णू चाटेवर आहे. त्या दृष्टीनं पोलीस तपास करत असून त्यांनी विष्णू चाटेच्या आवाजाचे नमुनेही घेतलेत. विष्णू चाटेचा मोबाईल अद्याप पोलिसांना सापडलेला नाही, त्याचाही सध्या तपास सुरू आहे. त्याच खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडच्याही आवाजाचे नमुने तपासले जाणार आहेत. ही कारवाई सुरू असतानाच बीड जिल्ह्यात वाटलेल्या शस्त्र परवान्यांपैकी आत्तापर्यंत 76 परवाने रद्द करण्यात आले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील शस्त्र परवान्यांचा मुद्दा हा समोर आला होता आणि त्याची गंभीर दखल ही प्रशासनानंही घेतली आहे. दरम्यान विरोधकांकडून वाल्मिक कराडवर सातत्याने टीका सुरूच असून त्याला पोलीस कोठडीत VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोपही करण्यात येतोय. तर सरकार बदनाम होत आहे आणि सर्वात हे सांगतो तुम्हाला की सर्वसामान्यांच्या मनात एक तर त्या खुनाबद्दल प्रचंड चीड आहे आणि इतका घाणेरडा, इतका विकृत, इतका घृणास्पद क्रिया केल्यानंतर त्याला वाचवण्याचा जो काही प्रयत्न केला जातोय, मी अजूनही सांगतो धनंजय मुंडेंनी फोन केला असं माझं म्हणणं नाही, पण माझं 100% म्हणणं आहे की वाल्मिक कराडेचा प्लॅनर आहे. आणि गेले 10 वर्षातले जे काही खून झाले आहेत त्याच्यातले 80% खुने वाल्मिक कराडनी प्लॅनिंग करून केलेले आहेत. तो विकृत आहे, तो सायकोपॅथ आहे, तो सिरियल किलर आहे. एखादा गुन्हेगार अटक झाल्यानंतर आपण त्याला पूर्ण अंगावरचे दोरे, हातामध्ये जे काही असतं ते आपण काढून त्याला आपण लॉकअप असेल किंवा आत MCR चॉईस करतो. आताही तुम्ही जर त्या मीडिया जर पाठवली तर त्याच्या हातातले सगळे हे दोरे हे तशीच म्हणजे ही कोणती ट्रीटमेंट झाली आता त्याला जे मग ही VIP ट्रीटमेंटच दिसते ना. मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुरेश धस यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केल्याचं आपण पाहिलं, पण या सगळ्या कर्कश आरोपांमध्ये मूळ मुद्दा हरवून जाता कामा नये हे खरंच आहे. मात्र काही अंशी तसं होतंय का? राजकारण्यांचा गोंगाट आणि आरोपांच्या कोलाहलात न्यायाचा मुद्दा मागे पडतोय का? यावरच होता आपला आजचा प्रश्न आणि त्यावर एबीपी माझाच्या हजारो सुजाण प्रेक्षकांनी आपला कौल दिला. तसंच शेकडो प्रतिक्रिया देखील पोस्ट केल्या. आपण त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता. बीडमधील देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा या मुद्द्याकडे धस विरुद्ध मुंडे संघर्षामुळे दुर्लक्ष होत आहे का? होय आणि नाही असे 2 पर्याय होते. त्यावरच्या प्रतिक्रिया आपण पाहतोय. गोपाळ दंडगव्हाळे हे Xवर म्हणतात, हो, जर हा मुद्दा राजकारणाच्या पलीकडे नेण्यात आला तर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देणे अधिक सोपे होईल. यासाठी जनतेचा पाठिंबा, माध्यमांची सकारात्मक भूमिका आणि स्थानिक प्रशासनाची तातडीनं कारवाई गरजेची आहे. यूट्यूबवर आशिष म्हणतायत, पण धनुचा गुंडपणा समोर आला. यूट्यूबवरच इंद्रनाथ म्हणते म्हणतायत, आरोपींना शिक्षा देण्यापेक्षा एका जातीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात या राजकारणी लोकांचा फायदा आहे. त्यामुळे ते जाणून बुजून मुद्दा भलतीकडेच नेत आहेत. धस यांच्या विधानामुळे तपासाला अनुचित वळण लागलंय असं मिलिंद जवळगेकर म्हणतायत यूट्यूबवर.
फेसबुकवर विनोद पोखरकर म्हणतायत, धस विरुद्ध मुंडे असा संघर्ष अजिबात नाही. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा खास माणूस आहे आणि वाल्मिक कराड सदर प्रकरणात आरोपी, त्यामुळे धनंजय मुंडेंचा उल्लेख होणं स्वाभाविक आहे. फेसबुकवर उल्हास राऊत म्हणतायत, दुर्लक्ष होतंय असं नाही, पण तपास काम इतकं हळू होतंय की आरोपींना कायद्याच्या पळवाटा शोधण्यासाठी भरपूर वेळ मिळतोय हे नक्की. फेसबुकवरच मंगेश वारघडे म्हणतायत, कोणालाही शिक्षा होणार नाही हेच सत्य आहे. इंस्टाग्रामवर विष्णू सावसे म्हणतायत, संतोष अण्णा देशमुख यांच्या खुनाचे प्रकरणात जर कोणी लक्ष दिले नसते तर हे प्रकरण देखील दाबले असते. मंडळी, 0वरच्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे याच प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्याची, आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आपला प्रश्न पुन्हा एकदा सांगतो, बीडमधील देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा या मुद्द्याकडे धस विरुद्ध मुंडे संघर्षामुळे दुर्लक्ष होत आहे का? यूट्यूबवर एकूण मतं आली आहेत 15,000. 75% प्रेक्षक म्हणतायत होय, 25% म्हणतायत नाही. एक्सवरचा कौल आपण पाहतोय, 67% प्रेक्षक म्हणतायत होय, 33% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय, 80% प्रेक्षक म्हणतायत होय, 20% म्हणतायत नाही. फेसबुकवरचा कौल आपण आता पाहतोय, 70% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 30% प्रेक्षक म्हणतायत नाही. मंडळी, बीडमधल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळण्याबाबत सध्या सुरू असलेल्या राजकीय कुस्तीचा अर्थार्थी काही संबंध आहे का असा प्रश्न तुम्हाला पडत असेल ना, तर तुम्ही विचारी आहात असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो. सध्या सुरू असलेल्या राजकीय कुस्तीमुळे संतोष देशमुखांना न्याय मिळेल असं अजूनही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मनानं खूप चांगले आहात, किंबहुना निष्पाप निरागस आहात असा त्याचा अर्थ आहे. सध्या जे सुरू आहे ना, त्या देशमुखांच्या निर्घृण हत्येचा मूळ विषय हरवून जातोय असं तुम्हाला वाटत असेल ना, तर तुम्ही व्यथित होत असाल ना, तर तुम्ही संवेदनशील आहात असा त्याचा अर्थ आहे. आरोप असलेले बदलतील, आरोप करणारेही बदलतील, पण जे सुरू आहे ते तसंच सुरू राहील असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आपल्या राजकारण्यांना चांगलंच ओळखता असा त्याचा अर्थ आहे. अवतीभोवती सुरू असलेलं राजकारण बघत आपण जास्तच प्रॅक्टिकल, बेफिकीर, उदासीन व्हायचं की आपल्यातली विचारी, निष्पाप, निरागस, संवेदनशील बाजू जिवंत ठेवायची हे ठरवण्याची मंडळी हीच ती वेळ आहे. मंडळी, लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणुकीचंही सूप वाजलं आणि आता प्रतीक्षा आहे ती राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची. तुमच्या आमच्या रोजच्या आयुष्यातल्या अनेक मुद्द्यांचा, म्हटलं तर महामुद्द्यांचा थेट संबंध हा आपापल्या शहरांमधल्या महापालिका आणि नगरपालिकांशी येतो. नजीकच्या काळात महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं तुमच्या आमच्या जीवनातल्या त्याच महामुद्द्यांवर आम्ही गांभीर्यानं प्रकाशझोत टाकत आहोत. 0वरच्या महापालिकेचे महामुद्दे या खास सेगमेंटमध्ये. आजच्या 0वरच्या निमित्तानं आम्ही अकोला शहरातल्या विविध नागरी समस्यांचा महामुद्दा, चंद्रपुरातल्या रस्ते आणि पाण्याचा प्रश्न आणि नाशिकमधल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नाचा आढावा घेतोय आमच्या महापालिकेचे महामुद्दे या सेगमेंटमध्ये. मंडळी, नागपूर नंतरचं विदर्भातलं दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं औद्योगिक शहर म्हणजे अकोला. पण त्याच अकोला शहराची भाग्यरेषा लिहिणाऱ्या अकोला महापालिकेची राज्यातली पत आणि ओळख पार लयाला गेली. अकोला शहराच्या विकासासाठी गेल्या 10 वर्षात हजारो कोटींचा निधी आला, पण त्या विकास कामांना दर्जाच नसल्यानं अकोलेकरांचं जगणं आजही सुसह्य, सुकर आणि सुखकर होताना दिसत नाही. विकासाचे दावे, फोलपणाचे राजकीय प्रतिदावे आणि जमिनीवरच्या वास्तवाकडे लक्ष वेधत पाहुयात अकोला शहराच्या विकासाचे अंतरंग जाणून घेणारा स्पेशल रिपोर्ट. अकोला विदर्भातलं एक वैभवशाली इतिहास आणि वारसा असलेलं शहर. ग्रामदैवत राजराजेश्वर आणि असदगडच्या किल्ल्यानं शहराचं आध्यात्मिक आणि ऐतिहासिक भावविश्वास समृद्ध केलाय.
पण तेच अकोला आता बदलतंय, कात टाकतंय. आणि त्याला कारण आहे गेल्या दशकात शहराच्या विकासासाठी आलेले हजारो कोटी रुपये. त्यामुळे अकोला शहरात उड्डाणपूल आला, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आले, अकोल्यात जमिनीखालचा भुयारी मार्ग म्हणजे अंडरपासही आला. अकोला एकमेव अशी महापालिका आहे, या महापालिकेचे पालकमंत्री देवेंद्रजी होते आणि ते पालकमंत्री पद नंतर विखे साहेबांकडे गेलं, परंतु पालकत्व मात्र देवेंद्रजीनं सोडलं नाही. आणि म्हणून आपल्या इथं बस सेवा खंडित असताना विशेष बाब म्हणून 13 महापालिकेच्या व्यतिरिक्त 14वी आपली महापालिका टाकून घेतली. आपलं ई बस सेवेचं काम सुरू आहे. 50 सुशोभित अशा इलेक्ट्रिकल बसेस आपल्या म्हणजे लोकांच्या सेवेत आता सुरू होतील. अकोला शहरात गेल्या 10 वर्षात झालेल्या प्रमुख विकास कामांवर एक नजर टाकूया. 500 कोटींचे रस्ते, 170 कोटींची उड्डाणपुलं, अंडरपास, 50 लाखांचा बगीचा, 30 कोटींचं नाट्यगृह, 15 कोटींचं जलतरण तलाव, राजराजेश्वर मंदिर जीर्णोद्धारासाठी 50 कोटी, तर पोलीस वसाहतीसाठी 140 कोटी रुपये खर्च झाले. पण अकोल्याचा हा विकास म्हणजे बडा घर पोकळ वासा किंवा एक ना धड भाराभर चिंध्या असल्याचं अकोलेकरांना का वाटतंय? झालेल्या कामांची यादी तर मोठी आहे, पण त्या कामाचा दर्जा आणि गुणवत्ता मिसिंग असल्याचं अकोलेकरांना वाटतंय. कारभार आता काही लक्षात देण्याजोगा नाही आहे. एक तर इलेक्शन झालेलं नाही, इलेक्शन न झाल्यामुळे सगळीकडे गंदगी आहे, काम कोणी करत नाही, अधिकारी वर्ग कोणतं काय काम करते समजत नाही. आणि सर्व ट्रॅफिक आणि ज्या नळ योजना म्हणा किंवा इनी जेही आहे तर सगळ्या जाम झालेल्या आहेत. नद्या नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत, कोणीही काम करत नाही. कर्मचारी म्हणतात साहेबाला सांगा, साहेब म्हणते कर्मचाऱ्याला सांगा, कोणीच ऐकायला तयार नाही आहे. अरे इथे वास जो येतोय ते तो सहन केला जात नाही, इतका वास येतोय. ते तिथून पाणी टाकलाय आणि तिथून तोच कचरा तिथे टाकलाय, तिथेच ते भाज्या टाकल्या आहेत, तर सगळं काही तिथेच आहे. आणि तिथलं ते पाणी घाण सगळं वास येत आहे, सगळं पाहायला लागतंय आणि सगळा वास घाण खूप इतका वास होतोय खूपच. काहीच खरं नाही. नियोग लोक म्हणतात बंद आहे, चालले जा. 8 दिवस देतात, 15 दिवसांनी या, महिन्याने या, कोणाला तारीख देऊन लिहून देतात. सारे लोक सगळं 100-150 किलोमीटरहून येतात आणि वापस जाऊन राहिले. सांगा आता आम्ही भाडं खर्च करून इथं येतो आणि हे आम्हाला वापस पाठवून राहिले. शहरात पार्किंगची समस्या फार मोठी आहे. एकीकडे शहराचा विकास होत असताना पार्किंगसाठी जागा नसल्यानं नागरिकांची मोठी अडचण होते. पार्किंगच्या समस्येचं मूळ शहरात मोठ्या प्रमाणावर झालेलं अतिक्रमण आहे. अकोला शहरात नागरी सुविधांची वानवा आहे. शहर स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला. स्वच्छतेचा ठेका दिला असला तरी शहरात चौकांमध्ये व मुख्य रस्त्यांच्या कडेला घाणीचे ढिगारे पडून असतात. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया सदृश्य आजाराचे रुग्ण अकोल्यात नेहमीच आढळून येत आहेत. शहरातल्या रस्ते, उड्डाणपूल आणि अंडरपासच्या कामांमध्ये दर्जा नसल्यानं ही कामं होऊनही त्याचा नागरिकांना त्रास होतोय. स्वच्छतागृह नसल्यानं महिलांची कुचंबणा होते, तर इथला पाणी पुरवठा 3 दिवसांआड होतोय. अकोला महापालिकेची स्थापना 2001 साली करण्यात आली. त्याआधी 47 वर्ष अकोला शहरात नगरपालिका होती. अकोला शहर 128 चौरस किलोमीटर परिघात वसले आहे. शहराची सध्याची लोकसंख्या जवळपास 7 लाखांच्या आसपास आहे. अकोला शहराची झपाट्यानं वाढ होत असताना महापालिकेचं इन्फ्रास्ट्रक्चर मात्र वाढलेलं नाही. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग हे नित्याचेच झाले. शहरातील सिमेंटचे रस्ते हे दर्जाहीन असल्याचा ठपका 2018 साली शासनाच्या सोशल ऑडिटमध्ये लावण्यात आला होता. शहरातील अंडरपासला कायमच स्विमिंग पूलचं रूप आल्याचं दिसतं. ड्रेनेजची स्कीम जी मंजूर झालेली आहे त्याचा वर्किंग सर्वे सुरू आहे आणि हा सर्वे सुरू संपल्याच्या नंतर तातडीनं ते ड्रेनेजचं काम करण्यात येईल आणि त्याच्यानंतर जे मंजूर असलेले रस्ते आहेत ते रस्त्याचं काम करण्यात येईल. त्यामुळं थोडासा 2-3 महिन्याचा जरी विलंब होत असला तरी शहरवासियांच्या दृष्टीनं अतिशय चांगली स्कीम ड्रेनेजची होईल आणि त्यानंतर सुंदर रस्ते पण होतील. अकोला महापालिकेच्या स्थापनेनंतर गेल्या 23 वर्षांमधली 12.5 वर्ष भाजपची सत्ता महापालिकेत होती. काँग्रेस 5 वर्ष तर वंचित बहुजन आघाडी 2.5 वर्ष सत्तेत होती. गेल्या 3 वर्षांपासून महापालिकेत प्रशासक राज सुरू आहे. याच अकोला महापालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे. पण भाजप एकीकडे चौफेर विकासाचा दावा करतंय
तर काँग्रेस भाजपच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवत आहे. पोलीस हाऊसिंगच्या माध्यमातून तुम्हाला माहीत आहे किती मोठं काम झालं आहे. आता त्याचा चौथा टप्पा होता, 246 क्वार्टरचा 140 कोटीचा निधी आला, ते काम आपण सुरू केलेलं आहे. पशु वैद्यकीय ग्रॅज्युएशन कॉलेज आपलं मंजूर झालं, ते साधारणतः 450 कोटीचं आहे. आपल्या अकोला शहरामध्ये अमृत 1च्या माध्यमातून आपण 426 किलोमीटरची पाईपलाईन टाकली. आपण अमृत 2ची स्कीमचे पैसे येऊन राहिले आणि त्या माध्यमातून जवळपास परत 500 किलोमीटरची अंडरग्राउंड पाइपलाइन अपन पीने पानी टाकून राहिलो. बिल्कुल भी नहीं, अकोला शहर में कहीं विकास नहीं है. आज अकोला शहर के आप गार्डन देख लो, रोडों की अवस्था देख लो, सीमेंट के रोड यहाँ बनाए गए विकास के नाम पे, लेकिन आप देखो रोडों के अंदर गड्ढे देखो, यहाँ बार बार वो रोड पैच करने पड़े. रोडों का सोशल ऑडिट हुआ, इसका मतलब विकास के मुद्दे के मुख्य विकास के अंदर कहीं ना कहीं भ्रष्टाचार की बू आई. इसलिए एक ईमानदार कलेक्टर ने अपनी जो जवाबदारी समझते हुए लोगों की नागरिक की कंप्लेंट के ऊपर उन्होंने ऑडिट करवाया. ऑडिट करवाने के बाद में ऑडिट की रिपोर्ट की इतनी धज्जियाँ उड़ाई गई कि दिल्ली से लेकर गली तक इन्हीं की सरकार थी. वो रिपोर्ट को इतना घुमाया गया, वो अधिकारी को इतना परेशान किया गया रिपोर्ट के चक्कर में कि उसने वापस वो महानगर पालिका को रिपोर्ट सबमिट की. अकोला महापालिकेच्या भूतकाळानं विकास आणि दिशादर्शकतेचा मोठा बॅकलॉग करून ठेवलाय. तो भूतकाळ पुसून काढत अकोला महापालिकेसमोर वैभवशाली भविष्याकडे झेप घेण्याचं आव्हान आहे. भूतकाळातल्या चुका टाळत अकोला महापालिका आपला इतिहास बदलेल अशी अपेक्षा आता अकोलेकर व्यक्त करतायत. अकोला महापालिका आपला जुना इतिहास विसरत अकोलेकरांचं आयुष्य आणखी सुखकारक करण्यासाठी पुढच्या काळात निश्चितच त्यांना चांगल्या नागरी सुविधा देईल, हीच माफक अपेक्षा. उमेश अलोने, एबीपी माझा, अकोला. मंडळी, भारतानं अलीकडच्या काळातलं शेवटचं युद्ध आहे ना, ते लढलं 1999 साली. कारगिल आणि आसपासच्या परिसरात ते युद्ध झालं होतं. आता तुम्ही म्हणाल की महापालिकेचे महायुद्धे या सेगमेंटमध्ये युद्ध कुठून आलं? तर त्याचं असं आहे की सध्या चंद्रपूर शहरातले अनेक परिसर आपल्याला असे आहे युद्धग्रस्त दिसत आहेत आणि त्याचं संपूर्ण श्रेय जातं ते चंद्रपूर महापालिका आणि संबंधित कंत्राटदारांना. नक्की काय चाललंय ना चंद्रपूरमध्ये ते पाहूयात आमच्या महापालिकेचे महामुद्देमधल्या चंद्रपूरच्या स्पेशल रिपोर्टमधून. शहरात एखादं विकास काम सुरू आहे म्हटलं की हल्ली अनेकदा धडकीच भरते. चंद्रपूरकरांना सुद्धा याची प्रचिती येतेच आहे. पहावं तिथं खोदून ठेवलेले रस्ते दिसत आहेत आणि काम पूर्ण झालं असलं तरी खड्डे मात्र बुजवण्याचं काम अतिशय वाईट पद्धतीनं केलेलं दिसतंय. त्यामुळे चंद्रपूरमध्ये अगदी चंद्रावर आहे तसे खड्डे पडलेले दिसत आहेत. आता या दुरवस्थेचं कारण नेमकं काय तर तेही जाणून घेऊया. चंद्रपुरात सध्या 2 महत्वाच्या योजना राबवण्यात येत आहेत. अमृत जलपुरवठा योजना ही 270 कोटींची योजना असून त्या अंतर्गत 153 किलोमीटरची पाईपलाईन टाकली जाते. त्याचबरोबर सांडपाणी वाहतूक ही 542 कोटींची योजना देखील राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत सांडपाण्यासाठी 234 किलोमीटरची पाईपलाईन टाकण्याचं काम सध्या सुरू आहे. अनेक भागांमध्ये जे मुख्य रस्ते आहे त्या भागामध्ये असे मोठमोठे खड्डे करून तिथे पाईप टाकण्यात आले आणि त्यानंतर हे बुजवण्यात आलेले आहे. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशा प्रकारे हे जे गड्डे आहे हे बुजवण्यात आलेले आहे. आपण जर पाहिलं तर अजूनही इथे 1-1.5 फूट खड्डे दिसत आहेत. सध्या याच्या खाली पाईप आहे आणि त्यानंतर ज्या संबंधित ठेकेदाराला हे काम दिलं आहे त्यांनी याच्यावर माती टाकून आणि बाकी सगळं सामान टाकून हे बुजवलंय. मात्र अतिशय चुकीच्या पद्धतीने हे काम होताना दिसत आहे. त्यामुळे साहजिकच लोकांना येणाऱ्या जे वाहन आहे त्यांना मोठा त्रास जो आहे तो या सर्व कामामुळे सहन करावा लागतोय. या कामांमुळे चंद्रपुरात अपघातांची संख्या देखील वाढली आहे, ज्यामुळे स्थानिक लोक प्रचंड संताप व्यक्त करतायत. आमच्या ठक्कर कॉलनीमध्ये सुद्धा आता सिमेंट रोड तयार झालेले आहेत आणि हे झाल्यानंतर परत ते फोडून हे करतील तर त्यावेळेस पूर्ण म्हणजे इथून आम्हाला जे रहदारीचा मार्ग अगदी आमचा अवरुद्ध होऊन जाईल. तर इतकी परिस्थिती वाईट आहे की आम्हाला रस्त्याने सुद्धा गाड्या काढताना अडचण होत आहे आणि किती लोक पडले आहेत त्याच्यात. हा माझा स्वतःचाही अनुभव आहे. मी जाताना माझ्या मिसेसला घेऊन जातो पण इतकी अडचणी की शेवटी बॅलन्स गेला आणि मी पडलो. पण एवढ्या घाणेरड पद्धतीने काम चालू आहे. इथे खड्डे खोदल्यानंतरही ते बुजवण्यात येऊन नाही राहिले आणि कॉलनीला जायला एकच रस्ता आहे आणि एक मागचा रस्ता आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की हा खोदून असल्यामुळे इथे एकदम अतिशय प्रचंड त्रास होऊन राहिला आणि या कॉलनीमध्ये सगळ्यात जास्त एजेड लोक राहतात, म्हणजे रिटायरमेंट झालेले सगळ्यात जास्ती लोक आणि त्यांना एवढा त्रास होऊन राहिला आहे. कंत्राटदार काम कसं करतोय यावर लक्ष ठेवणं ही खरं तर महापालिकेची जबाबदारी आहे. मात्र तसं होताना मात्र अजिबात दिसत नाहीये.
कंत्राटदाराला तर शहर आंदण दिल्यासारखं चित्र आहे. महापालिका अधिकाऱ्यांना याबद्दल विचारल्यावर त्यांनी अपेक्षेप्रमाणे गुळगुळीत उत्तरं दिली आहेत. पण रिफिलिंग केल्यानंतर कॉम्पॅक्शन होण्याकरता थोडा कालावधी लागतो आणि कॉम्पॅक्शनच्या दरम्यान जेव्हा माती सेटल होत असते तेव्हा बट नॅचरली त्याच्यामध्ये थोडंफार प्रमाणामध्ये जी रिफिल केलेली माती ती खालती दबते. तरी आपण त्यामध्ये पुनश्च त्याच्यामध्ये माती भरून त्याला परत लेवल करण्याचे आपण काम करत असतो आणि हे झाल्यानंतर आपण रस्ता जो आहे हा पूर्ववत करून देणार आहोत पूर्ण शहरांमध्ये. मुंबई असो किंवा पुणे, नागपूर असो किंवा चंद्रपूर, मेट्रो प्रकल्प, उड्डाणपूल यांसारखी विकास कामं संपल्यावर तिथले रस्ते हे कधीच आधीसारखे होत नाहीत. कंत्राटदार केवळ दाखवण्यासाठी थातूरमातूर काम करतो आणि त्याची बिलं देखील पास होतात आणि सरकारी यंत्रणांचा लेखी विषय संपून जातो. आता त्याचा परिणाम मात्र तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांनाच आता भोगावा लागतोय. सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर. मंडळी, महापालिकेचे महामुद्दे या सेगमेंटमध्ये आपण ठाण्याच्या घोडबंदर रोड आणि मुंबई अहमदाबाद मार्गावरच्या वाहतूक कोंडीचा गेल्या 2 दिवसात आढावा घेतलाय. मुंबई नाशिक या महामार्गानं प्रवास करणारी मंडळी तर अक्षरशः वैतागून गेली आहेत. एबीपी माझानं प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी सातत्यानं त्याविरोधात आवाजही उठवलाय. पण मुंबई नाशिक महामार्गावरची वाहतूक कोंडीची समस्या नाशिककर आता आपल्या शहरातही अनुभवत आहेत. नाशिककर मंडळी सध्या त्यांच्या शहरातल्या रोजच्याच वाहतूक कोंडीच्या त्रासानं मेटाकुटीला आली आहेत. स्थानिक पोलीस आणि महापालिका प्रशासनातील समन्वयाचा अभाव तसंच शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे या वाहतूक कोंडीत भरच पडते. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीतही शहरातील वाहतूक कोंडीचा मुद्दा हा चांगलाच चर्चेत राहणार आहे. हे हाल नाशिकचे आहेत, तेच हाल मुंबईचे, तेच हाल पुण्याचे. अगदी नागपुरातही गेलो तरी वाहतुकीची कोंडी. प्रत्येक शहरासाठी ही कोंडी नित्याचीच बनली आहे. आता नाशकात काय कारण आहेत? आपण आता नाशिकच्या मुंबई नाका चौकामध्ये आहोत आणि वाहतुकीची कोंडीची समस्या दुपारी देखील बघायला मिळते. ज्यावेळेस कार्यालयांमध्ये, कॉलेज महाविद्यालयांमध्ये जाण्याची वेळ नसते अशा वेळेस देखील प्रचंड अशा वाहतूक कोंडीचा सामना नाशिककरांना करावा लागतो आहे. सायंकाळी 5:30-6 वाजेनंतर तर इथे मोठ्या प्रमाणावर म्हणजे 5 मिनिटाचं एरवी अंतर कापण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढं अंतर कापण्यासाठी पाऊण तास लागतात. नाशिक शहर, लोकसंख्या जवळपास 26 लाखांवर, मोठा सांस्कृतिक आणि राजकीय वारसा लाभलेलं हे शहर. पण आज हे शहर गुदमरतंय. कारण वाहतूक कोंडी आणि प्रदूषण. खरं तर फक्त सुरू असलेली रस्त्याची कामं नव्हे तर त्यासोबतच रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग, शहरातील प्रमुख अशा 14 चौकात असलेली मोठमोठी वाहतूक बेटं, शहरातील वाहनांची वाढणारी संख्या, अरुंद होणारे रस्ते, वाहनतळाचा अभाव, बेशिस्त वाहन चालक, अनधिकृत फेरीवाल्यांचं अतिक्रमण यासह अनेक गोष्टींमुळे नाशकात 5 मिनिटाच्या प्रवासाला तब्बल पाऊण तास जातोय. नाशिकमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की माझं ऑफिस इथं आहे MG रोडला आणि माझं घर आहे शिवाजीनगरला. तो मोजून 5 किलोमीटरचा रस्ता आहे, पण मला इथून घरी जायला कमीत कमी 1.5 तास लागतो. तरी सगळ्यात जास्त द्वारका परिसरात वाहतूक कोंडी होते. म्हणजे तिथे 2 व्हीलर असो, 4 व्हीलर असो, त्याचं जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी तिथे होते. इतकी वाईट परिस्थिती नाशिकची झालेली आहे. आणि रस्त्यावर जे आता तुम्ही इकडे तिकडे बघितलं आजूबाजूला तुम्हाला 4 बाजूला असे बेशिस्तपणे वाहनांची पार्किंग केलेली दिसते. म्हणजे किती वाजता जा, 11 वाजता जा, 12 वाजता जा, दुपारी जा, संध्याकाळी जा, कायम ट्रॅफिक आहेच तिथे. त्याच्यावर वाहतूक विभाग काही कारवाई करत नाही. अतिक्रमणसुद्धा आता हे फळवाले वगैरे सगळे फेरीवाले बसलेले असतात. तिथे थोडीशी आम्हाला गाडी लावायला जागा मिळत होती, ती सुद्धा आता मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट, एक दही पुलावर तिथे 1 वे केले पाहिजेत. मोठ्या गाड्या आल्या की सगळं 2 बाजूनी रस्ते ज्यावेळेस हे होतं जाम होऊन जातात एकदम. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कामं चालू आहे, परंतु आता रामकुंड आणि हा जो परिसर आहे हा ऐतिहासिक परिसर आहे. तिथं मोठ्या प्रमाणावर जुन्या आणि हेरिटेज इमारती असल्यामुळं तिथं नव्याने काही रस्त्याचं रुंदीकरण करण्यासाठी कोणतीही आता तिथं वाव राहिलेला नाही.
त्यांनी जरा वाहन चालकांनी सुद्धा शिस्त पाळली पाहिजे. आता तुम्ही हा वन वे, तुम्हाला इकडून किती गाड्या येताना दिसतात तुम्ही बघा, इथे कोणीच उभं नाही आहे. त्याच्यामुळे आणि रस्ता रुंदीकरण हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. नाही तर काही दिवसांनी नाशिकचं पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळं यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था म्हणजे महानगरपालिकेने करणं गरजेचं आहे. काही ठिकाणी उड्डाणपूल पण करणं गरजेचं आहे. आता नाशिककरांनी ज्या द्वारका सर्कलचा उल्लेख केला तिथे तर वाहतूक कोंडी आहेच, पण इंदिरानगर अंडरपास, गंगापूर रोड, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा अशा सर्वच ठिकाणी दिवसभरात अगदी भर दुपारी जरी गेलात तरी तुम्हाला वाहतूक कोंडीच दिसेल. बरं, याच वाहतूक कोंडीचा जितका त्रास नाशिककरांना होतोय तितकाच त्रास पर्यावरणालाही होतोय, कारण याचा थेट फटका इथल्या हवेच्या गुणवत्तेला बसतोय. त्यामुळे आम्ही पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्तांना गाठलं. दोघांची ही उत्तरं काय आहेत ते ऐकूया. यासाठी एक आम्ही ऑनरेबल आपले जे CP साहेब आहेत त्यांच्यासोबत एक मीटिंग आम्ही ठेवणार आहोत आणि त्यांचे जे काही सजेशन्स असेल, आपले काही असेल आणि CCTV मॉनिटरिंग करून जे आपल्याला कळेल की म्हणजे कशा काय प्लॅनिंग करावी ते करू. खरं सांगितलं तर याबाबत अजून मी एवढा नाही पाहिला आहे आतापर्यंत, पण हा पण एक प्रायोरिटीचा विषय आहे आणि तसा धरून पुढे पण आपण कारवाई करू. त्याचबरोबर ट्रॅफिकचे आपण सर्व नियम पण पाळले पाहिजेत. त्यांनी ट्रॅफिक कोंडी सुटायला खूप मदत होईल. असं असलं तरी मात्र नाशिककरांना वाहतूक कोंडीपासून मुक्त करायचं असेल तर महापालिका, वाहतूक शाखा आणि राष्ट्रीय महामार्ग यांच्यात समन्वय आणावा लागेल. नाहीतर महापालिका निवडणुकीत मतदार राजकारण्यांची कोंडी केल्यावाचून राहणार नाही. मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.